गणपती बाप्पा मोरया. ओम नमः शिवाय. गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुद्ध तृतीयेला हरतालिका असते. यंदा मंगळवार दिनांक 26 ऑगस्ट 2025 रोजी हरतालिकेचं पूजन होणार आहे. या व्रताची देवता भगवान शिव आणि माता पार्वती आहेत. त्यामुळे हरतालिकेचं व्रत सर्वात श्रेष्ठ मानलं जातं. नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोणालाही जमेल अशी साध्या सोप्या पद्धतीने हरतालिकेची पूजा कशी करायची हे प्रत्यक्षामध्ये दाखवणार आहे. त्याचबरोबर या पूजेसाठी लागणारं संपूर्ण साहित्य आणि ही पूजा कोण कोण करू शकतं अशी हरतालिकेची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जास्तीत जास्त मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण वाळूचा शिवपरिवार कसा करायचा ते अतिशय सोप्या पद्धतीने पाहणार आहोत, जेणेकरून प्रत्येकाला ही जी पूजा आहे तर ती करता येईल आणि वाळूच्या मूर्त्या देखील बनवता येतील. बघा, अतिशय सुरेख अशा आपण मूर्त्या बनवलेल्या आहेत. चला तर मग लगेच सुरुवात करूया. हरतालिकेचं व्रत हे सौभाग्यवती स्त्रियांबरोबरच कुमारिका पण करू शकतात. पार्वती मातेने हे व्रत जे आहे तर ते केलं होतं महादेवांना आपला पती म्हणून मिळावेत, तर यासाठी पौराणिक मान्यतेनुसार देवी पार्वतीची कठोर तपश्चर्या पाहून भगवान शंकर सुद्धा प्रसन्न झाले आणि देवी पार्वतीला दर्शन दिले आणि तेव्हा भगवान शंकरांनी माता पार्वतीला पत्नी म्हणून स्वीकारले. तेव्हापासून जगभरातील मुली, विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि मुली चांगला पती मिळवण्यासाठी यासाठी हरतालिकेचे व्रत हे करू लागल्या. असे मानले जाते की भगवान शिव आणि माता पार्वती यांची मनोभावे पूजा केली तर विवाहित स्त्रियांना अखंड सौभाग्य प्राप्त होते, तर मुलींना त्यांच्या मनासारखा जोडीदार मिळतो. यासाठी हे हरतालिकेचं व्रत केलं जातं. तर आता आपण हरतालिकेच्या पूजेसाठी काय काय साहित्य लागते तर ते पाहूया. हरतालिकेच्या पूजेमधील सर्वात महत्त्वाचं साहित्य आहे तर ते म्हणजे वाळू. वाळू हे या व्रताचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा भाग आहे. तर या ठिकाणी मी वाळू स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्याचबरोबर काही पत्री देखील आपण घेणार आहोत. हरतालिकेच्या पूजेसाठी आपल्याला साहित्य लागणार आहे. तर त्यामध्ये हळदी कुंकू घ्यायचं आहे, 2 विडे आपल्याला लागणार आहे, कापसाचं वस्त्र लागणार आहे, सौभाग्यवान, त्यानंतर बुक्का आणि भस्म देखील आपल्याला घ्यायचं आहे, पंचामृत घ्यायचं आहे, स्वच्छ पाणी घ्यायचं आहे, अक्षता घ्यायच्या आहेत, धूप दीप अगरबत्ती घ्यायची आहे, एक गणपतीचा आणि एक आपल्याला सखी पार्वतीचा विडा ठेवायचा आहे. म्हणजे 2 विड्याची पाने, त्यावरती खारी खोबरं, हळकुंड, सुपारी, 1 रुपयाचं नाणं प्रत्येकी घ्यायचं आहे. नैवेद्यासाठी तुम्ही 5 प्रकारची फळे घेऊ शकता. त्यानंतर आपल्याला काही फुले लागणार आहेत आणि पत्री लागणार आहेत, दुर्वा देखील लागणार आहेत. या दिवशी 16 प्रकारच्या पत्री वाहिल्या जातात. त्यामध्ये बेल, आघाडा, मधुमालती, दुर्वा, चाफा, कन्नेर, बोर, रुई, तुळस, आंबा, डाळिंब, धोत्रा, जाई, मरवा, बकुळ, अशोकाची पाने तर ह्या पत्री असतात. तर तुम्हाला या पत्रीचा शक्य नाही झालं तर तुम्ही 5 प्रकारच्या पत्री घेऊ शकता. तर इथे मी आंब्याचे पानं, त्यानंतर पेरूची पानं, दुर्वा, त्यानंतर आघाडा आणि बेलपत्र घेतलेलं आहे. या आपल्याला जेवढं साहित्य मिळेल तर तेवढं साहित्य आपल्याला गोळा करून घ्यायचं आहे, कारण की यथाशक्ती आपल्याला ही जी पूजा आहे तर ती करायची आहे. आपल्याकडून जेवढं शक्य होईल तेवढं आपण करायचं आहे, कारण की शेवटी भाव हा महत्त्वाचा आहे. तुमच्याकडे यापैकी जे काही साहित्य उपलब्ध असेल त्यामध्ये जरी तुम्ही मनोभावे पूजा केली तरी देखील या पूजेचं संपूर्ण फळ आपल्याला मिळू शकतं. हरतालिकेच्या दिवशी घरातील स्त्रियांनी सकाळी लवकर उठावे, घरातील साफसफाई करून स्वच्छ स्नान करावे. या दिवशी तुम्ही केस पण धुवू शकता. त्यानंतर स्वच्छ किंवा नवीन वस्त्र परिधान करावे. यावेळी तुम्ही साजशृंगार करायचा आहे, कारण की हे जे व्रत आहे तर ते साजशृंगार करून केलं जातं. त्यानंतर आपण घरातील रोजची पूजा करून घ्यायची आहे आणि मग ही आपण हरतालिकेची पूजा मांडू शकतो. देवघरामध्ये समोर जागा असेल तर तिथे पण तुम्ही पाट माजून पूजा करू शकता. देवघरासमोर जागा नसेल तर दुसरीकडे पूजा मांडायची असेल तर तिथली जागा स्वच्छ करून घ्यायचं आहे. तिथे थोडंसं गंगाजल किंवा गोमूत्र शिंपडून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण तिथे रांगोळीने स्वस्तिक काढायचं, त्यावरती हळदी कुंकू व्हायचं, अक्षता फूल वाहून भूमिपूजन करून नमस्कार करायचा. त्यावरती पाट किंवा चौरंग आपल्याला मांडायचा आहे आणि त्यावरती आपण सर्वात आधी वाळूने शिवपरिवार काढून घेणार आहोत. ही जी वाळू आहे तर ती आपण पूजेसाठी वापरणार आहोत. त्यासाठी ही जी वाळू आहे तर ती स्वच्छ धुवून घ्यायची. त्यानंतर त्या वाळूमध्ये आपण थोडंसं गंगाजल किंवा गोमूत्र शिंपडून ती वाळू पवित्र करायची आहे आणि त्या वाळूनेच आपल्याला या ज्या प्रतिमा आहेत तर त्या बनवायच्या आहेत. तुम्हाला जर वाहत्या पाण्यातील वाळू मिळाली तर खूप उत्तम राहील, तुम्ही ती वापरू शकता, परंतु वाळू स्वच्छ ही धुवून घेणे हे खूप गरजेचं आहे. तर यासाठी या ठिकाणी बघा, आपल्याला शिवपरिवार बनवायचा आहे, वाळूनेच महादेवांची पिंड बनवायची आहे. आता तुम्ही म्हणाल की
आपल्या घरामध्ये शिवलिंग आहे किंवा महादेवाची पिंड आहे, मग आपण वाळूनेच का बनवायची? त्या पिंडीची आपण पूजा करू शकत नाही का? तर बघा, हे जे व्रत आहे तर ते वाळूची शिवपिंड बनवूनच केलं जातं. त्याला जास्त महत्त्व आहे, कारण की माता पार्वतीने हे व्रत असंच केलं होतं. त्यासाठी आपल्याला हे हरतालिकेचं व्रत हे या प्रकारेच करावं लागतं. तर त्यासाठी बघा, इथे मी छोटासा ग्लास घेतलेला आहे. त्या ग्लासमध्ये वाळू भरून आपण अशा प्रकारे प्रतिमा काढून घेतलेली आहेत. महादेव बनवण्यासाठी मोठी वाटी घेतलेली आहे. वाटीमध्ये वाळू भरायची. ती वाटी अलगद आपण पालथी घालायची आहे, हळूच वर करायची आहे. त्यानंतर त्यावरती छोटा ग्लास घेतला, ग्लासमध्ये थोडीशी वाळू भरली आणि ती वाळू देखील आपण त्या वाटीचा जो महादेव बनवणार होतो त्या गोलाकारावरती उलटी करून अलगद उचलून घेतलं. त्यामुळे काय होतं, आपलं महादेव तयार झाला. त्यासोबतच ग्लास उचलून घेत असताना आपण थोडासा तो खाली दाबायचा. म्हणजे काय होतं, तर महादेवाच्या पिंडीमधला आतला जो गोलाकार भाग असतो किंवा आत जो गॅप असतो तर तो देखील तयार होतो. त्यानंतर निमुळता भाग आहे तर तो हाताच्या पद्धतीने आपण असा बनवून घ्यायचा. तर इथे मी कोणत्या प्रतिमा बनवलेल्या आहेत, तर माता पार्वतीने 5 सख्यांबरोबर ही जी पूजा आहे तर ती केली होती. त्यासाठी सर्वात पुढे जे आहे तर ते माता पार्वती आणि सखी आहे. उजव्या बाजूला गणपती बाप्पा, डाव्या बाजूला आपण नंदी महाराज बनवलेले आहेत आणि पाठीमागे 4 सख्या आणि मध्ये महादेवांची पिंड असा आपण शिवपरिवार बनवलेला आहे. अशा प्रकारे आपल्याला शिवपरिवार बनवायचा आहे आणि या वाळूच्या प्रतिमेचीच पूजा आपल्याला या दिवशी करायची आहे. त्यानंतर आपण स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं आणि पूजेला सुरुवात करायची. ही पूजा शक्य होईल तेवढी सकाळी लवकर करायची आहे. तुम्हाला सकाळी जर शक्य झालं नाही तर संध्याकाळी प्रदोष काळामध्ये तुम्ही केली तरीसुद्धा चालेल. कुठलीही पूजा ही अग्नीच्या साक्षीने केली जाते. त्यासाठी सर्वात आधी आपण दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. त्यासाठी इथे मी विड्याचं जोडपान ठेवलेलं आहे. त्यावरती थोडंसं अक्षदा ठेवून त्यावरती हळदी कुंकू वाहून त्यावरती तुम्ही समई किंवा दिवा लावून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. दिव्याला देखील हळदी कुंकू अक्षदा वाहून फूल वाहून दिव्याची पूजा करायची आहे. नमस्कार करायचा आहे. दिव्याची पूजा करूनच आपण आपल्या पूजेला सुरुवात करायची आहे, कारण की कोणतीही पूजा ही दिव्याच्या साक्षीने केली जाते. आपली पूजा देवापर्यंत पोहोचवण्याचं काम हे दिव्याचं असतं. तर त्यानंतर तुम्ही हा जो उपवास आहे तर तो दिवसभर करायचा आहे, रात्रभर करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला उपवास जो आहे तर तो गणेश स्थापना झाल्यानंतर सोडायचा आहे. बरेच जण याला गौरीचा उपवास असं देखील म्हणतात. इथे आपण वाळूच्या प्रतिमाची पूजा करणार आहोत, त्यामध्ये अभिषेक घालणं शक्य नाही. त्यासाठी ग्लासमध्ये पाणी घेऊन आपण त्यामध्ये फुलं बुडवून आपण ते पाणी शिंपडायचं आहे आणि या प्रकारे आपल्याला सर्व देवी देवतांना स्नान घालायचं आहे. तर सर्वात आधी गणपती बाप्पांची पूजा करूया. तुम्ही हवं तर गणपती स्वरूप एक सुपारीही ठेवू शकता, परंतु त्याची काही आवश्यकता नाही, कारण की वाळूचाच परिवार बनवून त्याची पूजा करावी लागते. त्यासाठी आपण गणपती बाप्पा म्हणून वाळूचा एक छोटासा लिंबा एवढा ढीग बनवायचा आहे. तर गणपती बाप्पांना सर्वात आधी आपल्याला हळदी कुंकू अक्षदा कापसाचं वस्त्र त्यानंतर दुर्वा वाहून घ्यायच्या आहेत. अशी आपण गणपती बाप्पांची पूजा करायचे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देवे सर्वकारेषु सर्वदा. ओम गणपते नमो नमः. गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची. त्यानंतर आपण माता पार्वती आणि सखींची पूजा करणार आहोत. तर सर्वात आधी माता पार्वतीला हळदी कुंकू अक्षदा कापसाचं वस्त्र घातलेलं आहे. त्यानंतर तिच्या जोडीलाच आपण सखी देखील ठेवलेली आहे. सखीला देखील हळदी कुंकू अक्षदा कापसाचं वस्त्र आपण वाहिलेलं आहे आणि पाठीमागे ज्या 4 सख्या होत्या तर त्यांना देखील आपण हळदी कुंकू वाहून घेतलेलं आहे. अशा प्रकारे माता पार्वतीची आणि सखीची पूजा करायची आहे. अक्षदा देखील वाहून घ्यायचं, फूल देखील व्हायचं. तर यानंतर आपल्याला महादेवांची पूजा करायची आहे. तर त्यासाठी आपण जी महादेवाची पिंड बनवलेली होती तर त्या पिंडीवरती आपल्याला सर्वात आधी थोडंसं पाणी घालायचं आहे. त्यानंतर थोडंसं पंचामृत आपल्याला घालायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा थोडं पाणी घालायचं आहे. त्यानंतर आपण त्यावरती भस्म अर्पण करायचं आहे, गुलाल अर्पण करायचा आहे, बुक्का अर्पण करायचा आहे. या पूजेसाठी बुक्का आणि गुलाल जो आहे तर तो वापरला जातो. त्यानंतर पांढरी वस्त्रमाळ अर्पण करायची आहे. वस्त्रमाळेला हळदी कुंकू लावणे कापसाची पांढरी शुभ्र वस्त्रमाळ आपल्याला अर्पण करायचे. त्यानंतर फूल अर्पण करायचं, पांढऱ्या अक्षदा अर्पण करायच्या, बेलपत्र अर्पण करायचं. बेलपत्र नेहमी उलटं व्हावं. त्यानंतर तुमच्याकडे जे काही पत्री शक्य आहे तर किंवा जे काही महादेवांना अर्पण करण्यासाठी साहित्य तुम्ही गोळा केलेलं आहे तर ते साहित्य आपल्याला महादेवांच्या पिंडीवरती अर्पण करायचं. महादेवांची पूजा करत असताना आपल्याला ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हे जे मंत्र आहे तर तो आपल्याला म्हणायचा आहे. महादेवाच्या पिंडीवरती तुम्ही महादेवांना आवडणारे बेलाचं पान, धोत्र्याचं फूल, धोत्र्याचं फळ हे साहित्य देखील तुम्ही वाहू शकता.
नंदीची देखील पूजा करून घ्यायची आहे. तर नंदीला इथे मी भस्म वाहिलेलं आहे, त्यानंतर अक्षता वाहिलेल्या आहेत आणि एक फूल देखील वाहिलेलं आहे. अशी नंदीची पूजा करून झाल्यानंतर पार्वती मातेला आपल्याला सौभाग्यवान अर्पण करायचं आहे. या दिवशी पार्वती मातेला सौभाग्यवानामध्ये 16 प्रकारच्या सौभाग्यवान अर्पण केलं जातं. तुम्ही 16 प्रकारचं सौभाग्यवान अर्पण करू शकता. इथे आमच्याकडे अशा प्रकारचं सौभाग्यवान मिळतं, तर ते मी घेतलेलं आहे आणि त्यावरती हळदी कुंकू अक्षदा वाहिलेलं आहे. तर यानंतर आपल्याला पूजेमध्ये 2 विडे देखील लागणार आहे. तर एक पार्वती मातेचा आणि एक गणपतीचा असा आपल्याला 2 विडे मांडायचे आहेत. जोड विडेची पाने घ्यायची आहे. त्यावरती खारी, खोबरं, हळकुंड, सुपारी, त्यानंतर 1 रुपयाचं नाणं तर हे सगळं साहित्य ठेवायचं आहे. त्यावरती हळदी कुंकू आणि अक्षदा देखील व्हायचं आहे. अक्षदा वाहिल्याने आपल्याकडे जे काही कमी असेल तर त्या कमीची देखील पूर्तता होते. तर त्यासाठी आपण अशा प्रकारे थोड्याशा अक्षदा आणि फूल देखील वाहून घ्यायचं आहे. इथे आपली सगळी पूजा करून झालेली आहे. तर आता आपण महादेवांच्या पिंडीवरती पत्री वाहणार आहोत. तर आपण 5 प्रकारच्या फळं झाडांची किंवा फुलं झाडांची पत्री घ्यायची आहे. दुर्वा, बेलपत्र, आघाडा त्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने घ्यायचं आहे. एका झाडाची 5 पाने किंवा 5 पानांचा एक डहाळा अशा प्रकारचे तुम्ही पत्री घेऊ शकता. सर्व पत्री जी आहे तर ती तुम्ही गोळा करून त्याची एक पेंडी बांधून ती देखील वाहू शकता किंवा अशा प्रकारे एक एक पान जरी वाहिलं तरीसुद्धा चालेल. महादेवांच्या पिंडीवरती सर्व पत्री जी आहे तर ती आपल्याला उलटी करून व्हायची असते. त्या पानांचा स्पर्श जो आहे तर तो पिंडीला झाला पाहिजे. यासाठी अशा प्रकारे आपल्याला पत्री ज्या आहे तर त्या व्हायच्या आहेत. महादेवांची पिंड दिसली नाही तरी देखील चालेल, कारण की महादेवांची पिंड पत्री ठेवल्यानंतर पूर्णपणे झाकून जाते. तर तसं झाकली तरी काही हरकत नाही, परंतु आपल्याला अशा प्रकारे सर्व पत्री व्हायच्या आहेत. महादेवांना पांढरी फुलं खूप प्रिय आहेत, त्यासाठी पांढरी फुलं देखील तुम्हाला अर्पण करायच्या आहेत. मुखामध्ये सतत ओम नमः शिवाय या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. अशा प्रकारे महादेवांची हरतालिकेची पूजा आपल्याला करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे, कापूर दाखवून घ्यायचा आहे. तुम्ही कापूर आरती करू शकता. या दिवशी हरतालिकेची आरती करायची आहे. कथा देखील आपल्याला मनोभावे वाचायची आहे. या दिवशी तुम्ही भगवान महादेवांची, गणपतीची आणि दुर्गे दुर्गटपारी ही देवीची आरती म्हणून घालिंग लोटांगण म्हणू शकता किंवा हरतालिकेची आरती देखील पुस्तकामध्ये किंवा गुगलमध्ये तुम्हाला भेटून जाईल. तर गुगलवरती सर्च करून तुम्ही हरतालिकेची आरती देखील म्हणू शकता आणि हरतालिकेची कथा देखील आपल्याला अवश्य वाचायची आहे. नैवेद्यामध्ये आपण या दिवशी फळांचा नैवेद्य दाखवू शकता. तुम्ही दूध साखरेचा किंवा एखाद्या पांढऱ्या मिठाईचा देखील नैवेद्य दाखवू शकता. गणपती बाप्पांसाठी गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवू शकता. पाण्याने भरीव चौकोनी मंडल करायचं आहे, त्यावरती नैवेद्य ठेवायचा आहे. बोटाने 3 वेळा आपल्याला पाणी फिरवायचं आहे. नैवेद्यम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी असं 3 वेळा आपल्याला बोलायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे. ज्या विवाहित स्त्रिया आहेत तर त्यांनी महादेवांकडे आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्त व्हावं, आपल्या वैवाहिक जीवनामधील अडचणी दूर होऊन घरामध्ये आपल्या आनंद सुख समृद्धी नांदावी अशी महादेवाकडे प्रार्थना करायची आहे. अविवाहित मुलींनी मनासारखा जोडीदार प्राप्त व्हावा अशी प्रार्थना करायची आहे. सतत आपल्याला ओम उमा महेश्वराय देवताभ्यो नमः या मंत्राचा जप देखील करू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हरतालिकेची अगदी साधी सोपी विधिवत पूजा कशी करायची हे दाखवलेलं आहे. सोबतच महादेवांची पिंड व शिवपरिवार कसा करायचा याची सोपी पद्धत देखील दाखवलेली आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कमेंट करून आवर्जून सांगा. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. हर हर महादेव.